यादी तयार करणं, ती अद्ययावत करणं, नोंदणी करणं ही कामं सततची आणि यासोबत अनेक कामं आयोगाची सुरू असतात. सगळ्यात मोठी लोकशाही जगातली आपल्या भारत देशाची. अभिमान आहे याचा. ही लोकशाही बळकट करणं फार गरजेचं आहे. सक्षम करणं, समृद्ध करणं गरजेचं आहे आणि हेच महत्त्वाचं कार्य आयोग करता आहे. स्वीप कार्यक्रम राबवले जातात. आता स्वीप कार्यक्रम काय आहे तर मतदारांची जनजागृती करणं, एकूणच निवडणूक प्रक्रियेविषयी. स्वीप म्हणजे काय हेही जाणून घेणं गरजेचं आहे. यामध्ये मतदारांचं पद्धतशीर शिक्षण आणि त्यांचा सहभाग हा महत्त्वाचा भाग स्वीपमध्ये येतो. आणि एकूणच यामुळे लोकशाहीला बळकटीकरण कसं प्राप्त होतं हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आयोग नेमकं काय काय करतंय तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आज आपण याच विषयी सविस्तर बोलणार आहोत. त्यासाठी आजचा आमचा कार्यक्रम आणि त्याचा विषय सुरुवातीला लक्षात घ्या. आजचा विषय आहे लोकशाहीचं बळकटीकरण आणि स्वीप कार्यक्रम. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलंय आदरणीय श्रीकांतजी देशपांडे यांना, प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि आपला हा लाईव्ह फोन इन स्वरूपाचा कार्यक्रम आहे. प्रेक्षक आपल्याला प्रश्न विचारत असतात कार्यक्रमात, त्या अनुषंगानं आपण त्यांना सुरुवातीला फोन नंबर्स देऊया. आमचे फोन नंबर्स लिहून घ्या. आमचे फोन नंबर्स असेल 24908050, 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक आणि जे मोबाईलवरून कॉल करतात त्यांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. फोन नंबर्स आपल्या लक्षात आले असतील. माझी सगळ्या प्रेक्षकांना अतिशय नम्र अशी विनंती आहे की आपण आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज प्रश्न विचारताना पूर्ण बंद करा आणि प्रश्न हे विषयाला अनुरूप योग्य असेच विचारा. चर्चेला सुरुवात करते. अत्यंत महत्त्वाचा आजचा हा विषय. आणि त्या चर्चेला सुरुवात करताना सर मला सुरुवातीला असं सांगा की मतदारांमध्ये जागृती व्हावी यासाठीच खऱ्या अर्थानं आपण हा कार्यक्रम राबवता, हा स्वीप कार्यक्रम. तर त्याचं स्वरूप जर सांगायचं झालं नेमकं तर ते कसं आहे, काय सांगाल सर? तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा खरा मतदारांची जागृती याच्यासाठीच हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम म्हणजे सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन, मतदारांचा सहभाग आणि त्यांचं सिस्टमॅटिक शिक्षण हा जसं आपण सांगितलं तसा त्याचा मूळ गाभा आहे. आपण म्हटलं लोकशाही खरं म्हणजे संविधानानं दिलेली एक मोठी आपल्याला देणगी आहे. आणि या लोकशाहीचं बळकटीकरण हे ज्या पद्धतीनं निर्भय वातावरणामध्ये निपक्षपणे ट्रान्सपरंट इलेक्शन जे आपण घेतो त्या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये दडलेला आहे. आणि म्हणून या निवडणुकीच्या केंद्रस्थानी जो मतदार आहे त्याची जागृती, त्याचा सहभाग हा त्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. लोकशाही जर खऱ्या अर्थाने बळकट करायची असेल तर दोन त्याच्यामध्ये गोष्टी प्राधान्याने आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे पार्टिसिपेशन, लोकसहभाग. लोकसहभाग हा त्याच्यातला महत्त्वाचा एक अंग आहे. आणि दुसरं अंग आहे की सर्वसमावेशकता, इन्क्लुझिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, की सर्व घटक समाजाचे, वंचित घटक असो, सगळे घटक ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं हे दोन महत्त्वाची अंग आहेत. आणि हे ध्यानात ठेवून निवडणूक आयोगाने या स्वीप या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे. आणि याचे प्रमुख 3 वैशिष्ट्य म्हणजे 3 ऑब्जेक्टिव्ज म्हणजे उद्दिष्ट आपल्याला सांगता येतील. की पहिली म्हणजे जसं आपण म्हणाल की नोंदणी करणं, मतदारांची नोंदणी हा एक महत्त्वाचा त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. दुसरं जेव्हा मतदान असतं त्यावेळेला मतदानाला त्यांना प्रवृत्त करणे, त्यांनी मतदान करणं हा दुसरा भाग आहे ह्या कार्यक्रमाचा. आणि तिसरा भाग म्हणजे लोकशाही किंवा मतदान प्रक्रिया त्याची माहिती देऊन त्यांना लोकशाही साक्षर करणं, साक्षरता हा एक तिसरा महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून लोकशाही बळकट करण्यासाठी सगळ्यांचा सहभाग आणि जे वंचित घटक आहेत त्यांचाही सहभाग याच्यामध्ये प्राधान्याने असला पाहिजे यावर निवडणूक आयोगाचं फार मोठा भर आहे.
नक्कीच एक फार मोठं उद्दिष्ट ठेवून आपण चाललेलो आहोत आणि त्या दृष्टीने आपलं आयोग हे काम करतं आहे. आता हे एकूणच स्वीपचं जे कार्य आहे तर त्यामध्ये साधारणतः मतदारांना आपण जागृत करतो आहोत, तर वेगळे वेगळे उपक्रम आपण राबवत आहात. तर प्रामुख्यानं काही उपक्रम सांगायचे झाले तर कोणते सांगाल सर? मला वाटतं आमचे जे उपक्रम असतात ते लोकांच्या सहभागातून असतात आणि वर्षभर चालू असतात, कारण ही काही अखंड प्रक्रिया आहे. परंतु काही जे औचित्य साधून काही आपण दिवस साजरे करतो आणि त्यातला मोठा दिवस आमचा म्हणजे 25 जानेवारी आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण तो साजरा करतो आणि या दिवशी आपण खूप मोठ्या राज्यभर, संबंध राज्यभर, ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये सर्व स्तरातील घटकांसाठी आपण कार्यक्रम आयोजित करतो. त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम आहेत. आता उदाहरणार्थ या स्लाईडमध्ये आपल्याला दिसतात की मतदार म्हणून मी निर्भयपणे मतदान करीन, कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही, अशा प्रकारच्या शब्दांचा सुद्धा कार्यक्रम अनेक ठिकाणी घेण्यात येतो. रांगोळींच्या स्पर्धेतून आपण एक निवडणुकीच्या संदर्भात लोकशाहीचे काही चांगले संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तसंच सायकल रॅली घेतो, दिंडी घेतो किंवा निवडणुकाच्या अनुषंगाने काही खेळ असतील ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांसाठी घेतो आणि परिसंवाद आयोजित करतो. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आपण या निमित्ताने घेत असतो. त्या दिनाचं महत्त्व ओळखून आपण त्या दिनाचे कार्यक्रम हे आपण जनतेसाठी घेत आहात, मतदारांसाठी घेत आहात. सर, आपण एक महत्त्वाची बाब बघतो की एखादी गोष्ट आपल्याला रुजवायची असेल तर बालवय हे सगळ्यात महत्त्वाचं वय आहे. आता सक्षम लोकशाहीसाठी सजग नागरिक घडवायचे तर आपल्याला विद्यार्थी दशेतच त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे लक्ष देत असताना जर आपण ते अत्यंत चोखपणे दिलं तर नक्कीच त्याचे आपल्याला दूरगामी परिणाम आणि अधिक व्यापक स्वरूपात पुढे आपल्याला रिझल्ट्स हाती येतील. तर या दृष्टीने आपण विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीचे मूल्य रुजवण्यासाठी काय योजना आखल्या आहेत, काय करता आहात? हा अतिशय मूलभूत प्रश्न आपण विचारला, त्याच्याबद्दल धन्यवाद आपले. कारण आकडेवारी जर द्यायची झाली तर आपल्या सेन्ससमध्ये जे पॉप्युलेशन आहे त्या घटकांचं ते खरं म्हणजे मतदार यादीमध्ये ते प्रतिबिंबित व्हायला पाहिजे, तर आपली मतदार यादी ही सशक्त बरोबर आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आपण जर 18 ते 19 ह्या वयोगटाचा जर विचार केला तर आपली पॉप्युलेशनप्रमाणे 3.5% त्यांचं प्रमाण आहे. मग आपलं मतदार यादीमध्ये ते किती प्रमाण आहे तर 1% आसपास आहे, म्हणजे फार कमी आहे. दुसरा जर वयोगट घेतला आपण 20 ते 29 हा जर घेतला तर त्यांचं 18% पॉप्युलेशनमध्ये त्याचं प्रमाण आहे सेन्सस प्रमाण. पण आपल्या मतदार यादीमध्ये किती आहे? 13%. म्हणजे हा मोठा वर्ग जो यूथ जो आहे, युवा लोक आहेत, या लोकांनी सहभाग म्हणजे प्रथम त्याची जी स्टेज आहे नोंदणी याच्यामध्येच ते कमी आहे. त्यामुळं आमचं जास्त लक्ष या विद्यार्थी युवा ह्या प्रक्रियेमध्ये कसं आपल्याला त्यांना जोडून घेता येईल, पुढं कसं त्यांचा सहभाग वाढेल यासाठी आहे. आणि या दृष्टीने जरी विचार केला तर हा युवा किंवा हा विद्यार्थी हा आपले भविष्य घडवणारे आहेत, लोकशाहीचे ते भवितव्य आहेत आणि म्हणून त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे. नक्कीच. आणि या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः जे शाळा कॉलेजेसमध्ये जातात, म्हणजे इव्हन 9वी ते 12वीचा वर्ग आणि कॉलेजमध्ये जाणारे वर्ग, म्हणजे जे मतदार होऊ पाहत आहेत ते 11वी 12वीचे की ते 18 वर्ष पूर्ण करतील आणि जे ऑलरेडी झालेले आहेत जे कॉलेजमध्ये शिकत आहेत अशांसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म इलेक्शन कमिशनने निर्माण केला की प्रत्येक कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये हे निवडणूक साक्षरता मंडळ ही स्थापन करायचे आहे. आणि तशा पद्धतीचे आमचे खूप प्रयत्न आहेत. आमचा विद्यापीठांशी, शाळांशी, त्याच्या प्रशासनाशी सुद्धा याच्याबद्दल संवाद चालू आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक विद्यालयामध्ये आणि महाविद्यालयामध्ये ही मंडळ स्थापन झाली पाहिजे आणि यासाठी आमचे विशेष प्रयत्न आहे. नक्कीच. सर, आता या जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये खूप विविध कार्यक्रम घेता येतील की ज्याच्यामध्ये मतदार नोंदणी, त्याचं महत्त्व, मतदान करण्याचं महत्त्व, लोकशाहीच्या कल्पनांचं अभिसरण सुद्धा आपल्याला त्या ह्याच्यामध्ये करता येतं. वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज त्या प्लॅटफॉर्म आणू शकतो आपण. विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारू शकतात, त्यांना निवडणुकी प्रक्रियेबद्दलची माहिती जी उत्सुकता आहे ती त्यांना त्याच्या माध्यमातून देता येते. म्हणून असे परिसंवाद, चर्चा,
काही इलेक्शन कमिशनने त्यांच्यासाठी काही असे गेम्ससुद्धा डिझाईन केलेले आहेत की त्याच्यामधून ते शिकू शकतात निवडणूक प्रक्रिया. हे अशा प्रकारचे ह्याच्यामधून आपण अंमलात आणत असतो. नक्कीच. आणि त्यासाठी आपण एक सुंदरशी ध्वनिचित्रफितही तयार केलेली आहे की त्याद्वारे खरं तर खूप जनजागृती होते. आपण पाहूया ती ध्वनिचित्रफित. माझ्यात आहे ऊर्जा, माझ्यात आहे वेग, माझ्यात आहे हट्ट, माझे विचार थेट, माझ्यात आहे गर्व, आली माझी वेळ, माझ्याकडे स्वप्न पण सगळ्या ताळमेळ. अनेक आहेत चुका, अनेक आहेत दोष, पण भन्नाट आहेत विचार आणि जीवापाड जोड. कधी मी खुश तर कधी नाराज, असं म्हणतात घुमेल माझा आवाज. भिडेन थेट आव्हानांना करेन स्वप्न साकार, मी आहे तरुणाईचा साक्षात्कार. नव्या सहस्त्रकाचा नवा मतदार, भारतीय लोकशाहीचा खरा वारसदार. 18 वर्षावरील प्रत्येकाने मतदार यादीत अवश्य नाव नोंदवा आणि तरुणाईचा खरा हक्क मिळवा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित. पद्धतीने सर आपण या ठिकाणी ध्वनिचित्रफितीद्वारे आपण दाखवलं प्रेक्षकांना की युवकांमध्ये कशा प्रकारे याविषयी जनजागृती होते आणि मतदानासाठी त्यांना आपण कसं आपण पुढे आणतो आहोत. अजून काय सांगाल सर याविषयी? आता जसं चित्र त्या क्लिपमध्ये दाखवलं की युवा शक्ती आणि ती कशी हार्नेस करावी आणि म्हणून विद्यापीठांचा याच्यामध्ये रोल फार महत्त्वाचा आहे. आणि मला निश्चितपणे हे महत्त्वाचं आहे की त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये लोकशाहीचं बळकटीकरण आणि निवडणूक प्रक्रिया असा भाग त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये असणं अत्यंत आवश्यक वाटते. आणि तसा भाग आपण पाहिलं तर 10वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये अंतर्भूत आहे. पण तसा जे महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी पुढे त्याचा सखोल थोडंसं अभ्यासक्रमाचा विषय नसतो. त्यामुळे तो कसा आणता येईल अभ्यासक्रमामध्ये यासाठी सुद्धा आम्ही विद्यापीठांशी संवाद साधत आहे, त्यांच्याशी बोलत आहोत. तसंच एखादा क्रेडिट कोर्स या बेसिसवर जर आपण तयार केला, इलेक्ट्रल प्रोसेसेस आणि डेमोक्रॅटिक स्ट्रेंथनिंग, तर ते क्रेडिट कोर्सचे कोर्सेससुद्धा विद्यार्थी बहुसंख्येने घेतील. त्याच्यातून त्यांनासुद्धा ज्ञानात भर मिळेल आणि कन्स्ट्रक्टिव्हली त्या वर्गाला आपल्याला या प्रवाहामध्ये आणता येईल. तशीच माझी अशी कल्पना आहे की जे कॉलेजमधले जे स्टुडंट्स आहेत त्या विद्यार्थ्यांना इंटर्न म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय किंवा आमची जी कार्यालय जिल्हा स्तरावर आहेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीन असतं, मुख्य म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी त्यांच्याकडे असे इंटर्न्स आपल्याला काही योजना करता आली तर ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे की तिथं 1-2 महिने ते त्या बरोबर काम करतील. त्यांच्याशी काही कृतीशील आपण उपक्रम देऊ शकतो आणि ते समाजामध्ये ते ॲक्च्युली काम करतील निवडणुकीच्या अनुषंगाने, जागृतीच्या अनुषंगाने. तर अशा पद्धतीचे एक करण्याचा एक माझा विचार आहे आणि विद्यापीठांशी आणि सगळ्या संबंधितांशी माझं त्याबद्दल चर्चा चालू आहे. तसंच यामध्ये NSS जे आहेत की जे सामाजिक काम करतात, खूप मोठं त्यांचं काम आहे, मोठं नेटवर्क आहे, गावोगावी जातात आणि समाज उद्बोधनाचे सुद्धा काम करतात. त्यांनासुद्धा अशा पद्धतीची लोकशाही बळकटीकरण आणि निवडणुकाच्या प्रक्रिया ह्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कॅम्प थ्रू, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज थ्रू ह्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्या दृष्टीने अधिक काय करता येईल याचा आम्ही विचार करत आहोत. नक्कीच आयोगाचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे की जिथे मूळ आहे त्या ठिकाणी जायचं आणि तिथपर्यंत हा कार्यक्रम न्यायचा, तोपर्यंत तिथे जनजागृती करायची. याविषयी आपण अजून जाणून घेणार आहोत. या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी 5:30 शनिवार सकाळी 11:30 आणि रविवार सायंकाळी 6:30. एक द्रष्टा लोकनेता, प्रखर देशभक्त,
साक्षेपी संपादक लोकमान्य टिळकांच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम लोकमान्य टिळक एक विचारांचा वारसा. प्रसारण 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता. जरूर पहा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. क्रीडांगणच्या या भागात आपण भेटणार आहोत टोक्यो ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग रौप्य पदक विजेती पहिली भारतीय ऑलिम्पियन मीराबाई चानू यांना. उससे तो बहुत ज़्यादा हुआ है जो हमने सपना देखा था ये ओलंपिक का मेडल लेना, तो वो सपना पूरा हो गया है. आणि आपण भेटणार आहोत बुद्धिबळ क्षेत्रातील मान्यवर राजाबाबू गजेंगी आणि उदय पवार यांना. तेव्हा पाहायला विसरू नका क्रीडांगण. प्रसारण रविवार दिनांक 1 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता आणि मंगळवार दिनांक 3 ऑगस्ट संध्याकाळी 5:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. तसंच थेट प्रक्षेपण डीडी सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सुद्धा. विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत करते. लोकशाहीचं बळकटीकरण आणि स्वीप कार्यक्रम या विषयावर आपण चर्चा साधतो आहोत. श्रीकांतजी देशपांडे यांच्यासोबत प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य. सर, आपण ब्रेकपूर्वी विद्यार्थ्यांविषयी बोललो, त्यांना आपण कसं सजग करू शकतो त्याविषयी बोललो. आता औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्त जे इतर नागरिक आहे त्यांना आपण कशा पद्धतीने सजग करता आहात या एकूणच प्रक्रियेविषयी काय सांगाल सर? बरोबर आहे, कारण विद्यार्थी याच्या बाहेर मोठा वर्ग आहे की जो काम करतो किंवा गावोगावी ते असतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा निवडणूक आयोगाने 2 महत्त्वाचे प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत. तो पहिला प्लॅटफॉर्म म्हणजे चुनाव पाठशाला. आता चुनाव पाठशाला ही कल्पना काय आहे की प्रत्येक मतदान केंद्र हे त्याचं युनिट घरी धरून प्रत्येक मतदान केंद्राच्या साठी म्हणजे प्रत्येक बूथसाठी एक चुनाव पाठशाळा आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ असे 96,000 बूथ्स आहेत आणि 96,000 बूथसाठी 96,000 पाठशाळा स्थापन होणे आवश्यक आहे. त्या पाठशाळेचं कशासाठी आहेत या, तर या पाठशाळेच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेची माहिती आपण त्यांना देऊ शकतो. अर्ज कसे करावेत, आपलं नाव कसं बदलावं किंवा माझी स्थानांत म्हणजे दुसरी कडून मी इथे आता आलेलो आहे तर आता मला काय केलं पाहिजे, ह्याचं छोटं जे गोष्टी आहेत त्याच्यात अडचणी त्या लोकांना येतात. त्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक ह्या बूथसाठी एक BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर आपला असतो. असे 96,000 BLOज आपल्याकडे कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांचं मुख्य काम म्हणजे त्या मतदारांशी त्या लोकांशी प्रत्येक बूथमध्ये समजा 1,000-1,500 जे मतदार आहेत त्यांच्याशी संपर्क करणे, त्यांच्या अडचणी शोधणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि माहिती देणे, यासाठी आपल्याला ह्या चुनाव पाठशाळेचा फार मोठा आपल्याला नेटवर्क तयार करता येतं. सद्यस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रावर आता 7,000 ते 8,000 चुनाव पाठशाळा आहेत आणि कोरोनाच्या परिस्थितीमुळे ते काम तसंच अवघडच झालेलं आहे. त्यामुळे जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा ह्या चुनाव पाठशाळा स्थापन करणे, त्याला कार्यरत करणे, सक्रिय करणे यासाठी एक आम्ही मोठा भर द्यायचा ठरवलेला आहे. दुसरं एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की ज्या कंपन्या काम करतात की शहरी भागामध्ये खूप कंपन्या आहेत आणि त्यांचे कर्मचारी आहेत आणि हे बरेचसे कर्मचारी इतर गावातून आलेले असतात. त्यांना इथे त्यांचं नाव नोंदणी झाली नसते, त्यांना बऱ्याचशा प्रक्रिया माहिती नसतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी किंवा ज्या मोठ्या सामाजिक संस्था आहेत त्या संस्थेसाठी किंवा शासकीय संस्था आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला माहिती देणं, त्यांना एकत्रित आणणं, त्यांचं ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज आपण ऑर्गनाईज करू शकतो. तसं या त्याला आम्ही मतदार जागृती मंच, वोटर्स अवेअरनेस सेंटर्स म्हणतो. तर हे स्थापन करण्याचं महत्त्वाचा रोल आहे आणि आम्ही या सर्व कॉर्पोरेट सेक्टर यांच्याशीसुद्धा बोलणी करत आहोत. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा मला सांगावं असं वाटतं की जसं शाळा कॉलेजेसमध्ये आपण हे स्थापन करावं, त्याला सक्रिय
त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज कराव्यात, त्याला बळकट कराव्यात, तसंसुद्धा या जे कॉर्पोरेट सेक्टर आहे किंवा ज्या सामाजिक संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा व्होटर्स अवेअरनेस फोरम मंच हा पण स्थापन करावा. त्याच्यासाठी आमचं नेहमीच योगदान राहील. सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. आणि जर एम्प्लॉईच्या साठी जर आपल्याला काही कॅम्प्स करता आले त्यांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी, तर निश्चितपणे त्यांचा सहभाग वाढेल, त्यांची उत्सुकता पण त्याच्या प्रक्रियेमध्ये वाढेल. आणि जे त्यांचा सहभाग आणि त्यांचं औत्सुक्य जर वाढलं त्याच्यामध्ये, तर निश्चितपणे हे मतदान याच्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल. नक्कीच. आता आपण बघतो की स्त्रिया ज्या आहेत त्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे आणि असं असताना स्त्री मतदार हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण स्त्रीला एकदा कुटुंबात कळलं की म्हणजे स्त्री हे करू शकते, इतरांना सांगू शकते, 4 मैत्रिणींना सोबत नेऊ शकते, कुटुंबातल्या सगळ्यांना सांगू शकते की मतदानाला चला. तर स्त्री मतदारांसाठी आपण विशेष असं काय करता आहात? स्त्रियांचा सहभाग, जे लोकशाहीचं मूळ तत्व सहभाग जसा आहे तसा त्याच्यामध्ये एक मोठा अँगल आहे की स्त्रियांचा सहभाग. मला वाटतं जेंडर पॅरिटी ज्याला असं म्हणतो आपण, आणि जोपर्यंत जेंडर पार्टिसिपेशन, महिलांचं पार्टिसिपेशन कुठल्याही विकास कार्यक्रमामध्ये होत नाही, तोपर्यंत त्या विकास कामाचं जे ऑप्टिमम रिझल्ट्स आहेत ते कधीच येऊ शकत नाही. बरोबर. आणि असे बऱ्याच रिझल्ट्स रिसर्चमध्ये किंवा ह्याच्यामध्ये नोंद झालेली आहे की स्त्रियांचा जर सहभाग वाढला तर आपल्या जे विकास कामाचा जो व्याप्ती आहे आणि त्याची इफेक्टिव्हनेस आहे तो निश्चित वाढतो. नक्कीच. आणि म्हणूनच मतदान प्रक्रियेमध्ये सुद्धा स्त्रियांचा सहभाग असणं फार गरजेचं आहे. आपण सर मी थोडं तुम्हाला थांबवते, एक फोन येतोय. आपण स्त्रियांच्या स्त्री मतदारांवर आपण बोलूच. आपण एक फोन घेते. रवींद्र कुडाळकर यांचा जळगाव येथून फोन आहे. हॅलो. नमस्कार सर, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की मतदानाच्या दिवशी जी सार्वत्रिक सुट्टी दिली जाते, सार्वजनिक सुट्टी दिली जाते, तर मतदान करणे महत्वाचं समजलं गेलं पाहिजे. त्या दिवशी आपण पाहतो अनेक लोक सहलीला जातात, त्या ठिकाणी गर्दी करतात. मतदानाकडे कॅज्युअली पाहिलं जातं, जर सिरियसली पाहिलं गेलं पाहिजे. या दृष्टीने लोकांनी कसं पाहावं, एकूणच लोकशाही बळकट पण झाली पाहिजे, हे महत्वाचं. दुसरा प्रश्न माझा असा आहे की राजकारणात आणि समाजकारणात जे नवीन युवक युवती योग घालतायत, ज्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे, त्यांनी देखील लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने कुठली नीतिमूल्य स्वतःच्या व्यक्तिमत्वात रुजवावी. धन्यवाद. चांगले प्रश्न आहेत दोन्ही. काय सांगाल? नाही, खूप चांगला प्रश्न आपण विचारला. मला वाटतं नवीन तरुणी जे विधायक काम करू इच्छितात ते मोठ्या प्रमाणात या राजकीय प्रक्रियेमध्ये येणं गरजेचं आहे. आणि ही खरं म्हणजे राजकीय अभिसरणाची प्रक्रिया आहे. आणि मतदान प्रक्रिया हा त्याच्यातला एक त्याला कॉम्प्लिमेंट करणारा एक छोटासा भाग आहे. त्यामुळे जसं आपण म्हणाला की लोकांच्यामध्ये एक जागृती येणं गरजेचं आहे की आपण मतदान केलं पाहिजे आणि तो आपला हक्क आहे, तो आपण त्याच्याबद्दल जागृत राहिलं पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी असं दिसतं, विशेषतः शहरी भागामध्ये ती उदासीनता आहे काही, विशेषतः तरुण वर्गामध्ये, की मतदानाच्या दिवशी ते सुट्ट्या काढून मतदानाच्या ऐवजी दुसरीकडे जातात. तर मला वाटतं ते सिरियसनेस डेव्हलप करण्यासाठी सुद्धा मेसेजिंग म्हणजे त्यांच्यासाठी हे लोकशाही का महत्त्वाची आहे, आपलं मतदान का अमूल्य आहे आणि ह्या मताचं मूल्य काय आहे आणि आपण हे केलं नाही तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत ह्याचं थोडंसं गांभीर्याने, म्हणून हे लांब अशी ही शिक्षण प्रक्रियाच आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण त्यांना याच्यामध्ये सजग करतो, त्यांना महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि निश्चितपणे मला खात्री वाटते की जर कन्सिस्टंटली आपण हे करू लागलो ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, तर मला वाटतं याच्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. आपण जर मतदानाची टक्केवारी गेल्या 7-8 निवडणुकीमध्ये पाहिली तर ती हळूहळू वाढतच चाललेली आहे. याचा अर्थ लोक रिस्पॉन्ड देत आहेत आणि त्यांना याचं महत्त्व समजतं आहे. स्त्री मतदार हा एक महत्त्वाचा विषय आपला सुरू होता सर, त्याविषयी काय सांगाल? तुम्ही फार महत्त्वाचं आहे. जसं मी मगाशी म्हणालो की जेंडर पॅरिटी म्हणजे कुठल्याही विकास क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान जर नसेल तर त्याचे रिझल्ट फार सब ऑप्टिमल असतात. आणि जर आपल्याला चांगला कामगिरी करायची असेल ठोस, तर महिलांचा सहभाग आपल्याला आवश्यक आहे. आणि त्याच्याबद्दल अनेक संशोधनामध्ये हे सिद्ध केलेलं आहे की महिलांचा सहभाग असेल तर त्याचा चांगला परिणाम होतो. आता आपण आता मगाशी जसं मी तुम्हाला युवाच्याबद्दल बोललो, तसं महिलांचं पॉप्युलेशनमध्ये किती प्रमाण आहे? 925 हे त्याचा रेशो आहे. जे 925 तुमच्या इलेक्ट्रोल रोलमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट व्हायला हवा, पण तो 915 आहे.
म्हणजे महिलांचं कुठतरी नोंदणीसुद्धा याच्यामध्ये आपण थोडंसं कमी पडतो. म्हणजे महिलांच्यापर्यंत आपल्याला जायला हवं, आपण जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या महिलांच्यापर्यंत कसं जाता येईल, महिलांचे जे काम करणाऱ्या, महिलांसाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना आम्ही ह्याच्यामध्ये जोडून घ्यायचा प्रयत्न करतो आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आहे. महिलांचे सुद्धा एक वेगळे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे कसं की समजा एखादी महिला लग्न झाल्यानंतर दुसरीकडे जाते, मग तिथं तिचं नाव नोंदवणं गरजेचं आहे. आणि ते नोंदवण्यासाठी जर आपण आग्रह धरला आणि त्यांना तिचं मार्गदर्शन केलं, त्यांच्यापर्यंत पोहोचलो, तर निश्चितपणे त्यांचं आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतील. परंतु आणि नाव बदललं समजा त्यांचं, बऱ्याच वेळेला त्यांचं नाव बदलतं, तर ते नाव बदलल्यानंतर सुद्धा तिचं रिफ्लेक्शन पुन्हा त्या ह्याच्या इलेक्शन कार्डमध्ये झालं पाहिजे. मग ते कसं करायचं, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याच्याबद्दलची माहिती देणं आणि त्यांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेणं, नोंदणीमध्ये सुद्धा. आणि महिलांचा सहभाग व्होटिंगमध्ये सुद्धा आता वाढलेला आहे, बऱ्याच इलेक्शनमध्ये आपण पाहतो. त्यामुळे त्या जागृत आहेतच, परंतु त्या जागृतासाठी आपण एनेबलिंग एन्व्हायरमेंट जे आहे की त्यांना त्यासाठी ज्या काही अडचणी आहेत त्या ओव्हरकम करून आपण ह्या प्रक्रियेमध्ये त्यांना आणतात, त्यासाठी आमचा जास्त भर आहे. स्त्री मतदार हा एक महत्त्वाचा विषय झाला आणि आणखीन आपल्या समाजातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे वंचित घटक, तृतीयपंथी असतील किंवा अन्य काही, तर त्यांच्यासाठी आयोग काय करत आहे, काय सांगाल सर? लोकशाहीचं जसं मी लोकसहभाग तसं सर्व समावेशक, सर्व घटक त्याच्यामध्ये सामील असणं गरजेचं आहे. म्हणून वंचित घटकांचं इन्क्लुजन हे ह्या लोकशाही बळकटीकरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि इलेक्शन कमिशन त्याच्यावर खूप काम केलं आहे, त्याच्याकडे खूप लक्ष दिलेलं आहे. आता तृतीयपंथींच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप अडचणी आहेत. कशा अडचणी असतात की त्यांची कागदपत्र त्यांच्याकडे नसतात बऱ्याच वेळेला. नंतर दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे जे कागदपत्र जे असतील त्याच्यामध्ये त्यांचं लिंग तिकडे वेगळं असतं त्या कागदपत्राच्या ह्याच्यामध्ये. दुसरं, त्यांचे पत्ते फार वेगळे असतात, कारण दुरून ते आलेले असतात काही वेळेला. त्यामुळं याच्यावर काहीतरी मार्ग काढून त्यांच्या याच्यामध्ये नोंदणीमध्ये त्यांना आणणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता पूर्वी कसं होतं की स्त्री आणि पुरुष एवढीच दोनच हे लिंग असायचे, परंतु आता पुरुष, स्त्री आणि इतर म्हणजे थर्ड जेंडर हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून आम्ही याच्यामध्ये खूप काम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक आम्ही थिंक टँक आमच्या स्तरावर तयार केली की महाराष्ट्रामधले अक्रॉस महाराष्ट्र, सर्व महाराष्ट्रभरून जे मान्यवर आहेत चांगलेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे, की जे सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा लेखक, साहित्य किंवा नाट्यक्षेत्रातली काम करणारी किंवा चित्रपट क्षेत्रातली काम करणारी, तसंच या वंचित घटकांसाठी काम करणारे जे NGOज आहेत त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात या थिंक टँकमध्ये आम्ही समावेश केलेला आहे. आणि खरं म्हणजे थिंक टँकचा माझा जो अनुभव आहे तो अतिशय खूप चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे. तर खूप पॉझिटिव्ह एनर्जी मला त्याच्यातून मिळालेली आहे की ह्या मान्यवरांनी केवळ आम्ही कुठे चुकतो किंवा आम्ही काय केलं पाहिजे याच्यावर न भर देता की हे चांगलं करण्यासाठी ते काय करू शकतात आमच्याबरोबर, याच्यावर सुद्धा त्यांनी फार मोठा भर दिलेला आहे. आणि त्यामुळं मीडियामध्ये काम करणारे अनेक लोक या ह्याच्यामध्ये आहेत, उद्योजक आहेत की ज्यांनी आम्हाला CSR फंड्स उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा त्यांनी तयारी दाखवलेली आहे. त्यामुळे मला वाटतं हा रिसोर्स जो आहे थिंक टँकच्या माध्यमातून तो आम्ही मोबिलाईज केला. मागच्या 1-2 आठवड्यामध्ये मी जवळजवळ 7-8 बैठका स्वतंत्र छोट्या छोट्या ग्रुपमध्ये बैठका घेऊन त्यांच्याबरोबर ह्याच्यावर खूप चर्चा केल्या आणि त्याच्यातून खूप विधायक सूचनासुद्धा मिळाल्या. त्याच्यावरसुद्धा आमचं काम चालू आहे. तर त्या दृष्टीनं तृतीयपंथातल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेबरोबर आम्ही त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या नेटवर्कमधून आम्ही जे तृतीयपंथी आहेत त्यांच्याबरोबर आता काम करतो आहोत. आता बैठक ही मुलाखत चालू आहे, पण माझी टीम आणि मुंबई कलेक्टर आणि मुंबई सबब कलेक्टर हे या तृतीयपंथांचे जे मुंबईमधली ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्यांच्याबरोबर आता बैठक चालू आहे की हे कार्यक्रम एक सिस्टमॅटिकली पुढच्या 1 महिन्यामध्ये सगळे तृतीयपंथी मुंबईमधले आपल्याला कशा त्यांची मतदार म्हणून नोंदणी करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. आता हे झालंय वंचित घटक, तसाच एक महत्त्वाचा घटक आपल्याकडे आहे की खरं त्यांना मतदानाला बाहेर येणं हे सुद्धा अवघड होतो. तो जो दिव्यांग मतदार आहे त्यासाठी आपण कशा प्रकारे कार्य करता आहात आणि त्यांना आपण काही सोयीसुविधा पुरवता आहात का, काय सांगाल सर?
जसं मी मगाशी थिंक टँकबद्दल बोललो, त्याच्यामध्ये सुद्धा दिव्यांगासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहे आणि त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही त्यांना जोडवून घेण्याचा मोठा प्रयत्न आमचा चालू आहे आणि त्यांच्या माध्यमातून या लोकांच्यापर्यंत पोहोचून जे नोंद झालेली नसेल त्यांची नोंदणी करणे हा एक भाग झाला. पण दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे की अशा लोकांच्यापर्यंत जायचं कसं, म्हणून आपण एक इलेक्शन कमिशनने त्यांना एक चांगली सोय करून दिली आहे की त्यांची नावं जर मतदार यादीमध्ये चिन्हांकित झाली तर निवडणूक यंत्रणेला सगळं कळतं की यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्यासाठी हे स्पेसिफिक माणसं मतदार यादीमध्ये आहे की त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो, पोहोचू शकतो. म्हणून त्यासाठी एक PWD ॲपसुद्धा सुंदर डेव्हलप केलेलं आहे इलेक्शन कमिशनने की त्या ॲपच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे चिन्हांकित करू शकता जे दिव्यांग आहेत ते. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा निवडणूक होईल तेव्हा त्यांना काही मदतीची आवश्यकता आहे तर ती त्याची डिमांडसुद्धा त्याच्यामध्ये रेज करू शकतात की आम्हाला व्हेकल पाहिजे किंवा व्हीलचेअर पाहिजे आणि ती निवडणूक आयोग पुरवतो त्यांना. त्यामुळे मला या निमित्ताने थोडंसं सांगायचं की असा अवेअरनेस थोडा कमी आहे आणि म्हणून हे चिन्हांकित होण्याची प्रक्रियेमध्ये थोडंसं आपण कुठेतरी कमी पडतो. पण या माध्यमातून मी सगळ्या संस्थेमार्फत आणि लोकांच्यापर्यंत सांगू इच्छितो की जे दिव्यांग आहेत की त्यांना निवडणुकीच्या ह्याच्या मतदार यादीमध्ये चिन्हांकित करून जर तुम्ही घेतलं तर आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणं फार सोपं जातं. नक्कीच. आणि एक ध्वनिचित्रफितही आपण तयार केली, ती दाखवूया प्रेक्षकांना. मी आहे तेज, मी आहे ऊर्जा, मी आहे बिनधास्त, मी आहे निडर, मी आहे कॉन्फिडंट, मी आहे धीट, मी आहे स्वाभिमानी, मी आहे आग्रही, मी आहे जागरूक, मी आहे नवीन सहस्त्रकाचा वारसदार, मी आहे भारताचा मतदार. 18 वर्षावरील प्रत्येकाने मतदार यादीत अवश्य नाव नोंदवा आणि तरुणाईचा खरा हक्क मिळवा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित. आपण फार छान अशी ही ध्वनिचित्रफित बघितली. आपल्याला एक फोन येतोय संभाजी खांडेकर यांचा, विक्रोळी येथून. आपण तो फोन घेऊया. हॅलो हॅलो संभाजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी उपयुक्त असणारे पक्षांतर बंदीसारखे कायदे आणि त्यातल्या पळवाटा हे जर विचार करता आपण बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये हे कायदे आणखीन कडक होऊ शकतात का? काय सांगाल सर याविषयी? मला वाटतं हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा इलेक्ट्रल रिफॉर्म्स याच्यात येतो की आपलं क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्स, की त्याच्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्याचा विषय असो किंवा अन्य विषय असो. इलेक्शन फंडिंग उदाहरणार्थ, की मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो आणि त्याच्यामध्ये त्याच्यामधून अनेक प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. त्यामुळे असे जे विषय आहेत, जसं तुम्ही सांगितलं की बंदी एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जायला, मला वाटतं हा रिफॉर्मचा भाग आहे की त्याच्यामध्ये पॉलिटिकल अभिसरण होण्याची गरज आहे याच्यामध्ये. आणि ही पॉलिटिकल प्रोसेसमध्ये महत्त्वाचा रोल त्यांचा आहे. त्यामुळं इलेक्शन कमिशनच्या त्या बाबतीत मर्यादा आहेत. इलेक्शन कमिशनने सुद्धा खूप मोठे रिफॉर्म्स याच्यावर विचार चालू आहे आणि ते विचार घेऊन केंद्र शासनाशी त्यांची चर्चा चालू आहे. परंतु ही पॉलिटिकल काय म्हणतो आपण त्याला, पॉलिटिकल मॅच्युरिटी तेवढी आपल्यामध्ये जशी जसं इव्हॉल्व्ह होईल आपली डेमोक्रेसी तसं होईल आणि त्याच्यातून हे कायदे बदलतील असे आशा व्यक्त करतो या निमित्ताने. पण तुम्ही विचारलेला प्रश्न फार महत्त्वाचा आहे निश्चितच. आपण एकूणच लोकशाहीचं बळकटीकरण आणि स्वीप कार्यक्रम याविषयी अजून जाणून घेणार आहोत, पण या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
कुठे गेला होतास? त्याला आज माझा सत्कार होता. आज बाबांचा वाढदिवस आहे. तू प्लीज एखादं छानसं गिफ्ट सुचवू शकतोस का? मारुती देऊन टाका. ज्या दिवशी तुझा जन्म झाला ना, मी कंप्लीट धन्य झालो. थँक्यू बॉब्स. तू अशी शांतमय मुद्रेत का बसलीस? भरून दे तुझा चष्मा भरून दे. अगं तुला काय सांगू आई, आज मी जाम खुश आहे. अगं मी गाडी घेतली. family.com रविवारी सकाळी 7:45 कृष्ण नाम है आस्था का, विश्वास का, मन में गहराई तक समाये एक शाश्वत एहसास का. कृष्ण भक्ति के जितने आयाम हैं, उनके जीवन में प्रेम के भी उतने ही रंग हैं. श्री कृष्ण का जीवन एक साधारण व्यक्ति के जीवन का असाधारण चित्र है, जिसमें जीवन का हर रंग है. संघर्ष, वात्सल्य, प्रेम, विरह, युद्ध, भक्ति और ज्ञान. तो देखना ना भूलिए जन्माष्टमी पर हमारा ये विशेष कार्यक्रम जय कन्हैया लाल की. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे तालसुरांचे. डोईवर घागर पाण्यानं भरलेली तुझी घागर डचमळली. चाल तुरू तुरू मनाच्या धुंदीत सारखी गाणी आली, इतकी लोकप्रिय झाली. तो त्यावेळेला मी कॉलेजला वाईला होतो. पसरणी म्हणून माझं गाव आहे, त्या वाईला मी शिकायला होतो. तो गाणी इकडे हिट होत होती, महाराष्ट्रावर गाजत होती आणि मी हवेत तरंगत होतो. आता मुंबईला गेलो की मला घरी जाण्याची गरजच नाही. प्रोड्युसर स्टेशनवरच मला उतरून घेतील. चला आमच्या पिक्चरला संगीत द्या ताबडतोब. लोकप्रिय गायक आणि संगीतकार देवदत्त साबळे आपल्या भेटीला येत आहेत. मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत शनिवार दिनांक 31 जुलै रोजी रात्री 8:30 वाजता आणि रविवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 आणि सायंकाळी 5 वाजता दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही आपण हे पाहू शकता. प्रस्तुत करता जाई काजळ. परंपरा 70 वर्षांची. विश्रांतीनंतर मी कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत करते आहे. लोकशाहीचं बळकटीकरण आणि स्वीप कार्यक्रम हा महत्त्वाचा विषय आज आपण घेतलेला आहे. सर, माध्यमांमधनं समाज माध्यमं आणि बातम्या या ठिकाणी अनेक गोष्टी वाचल्या जातात आणि त्या वाचून संभ्रम एकूणच निर्माण होतो आणि ती प्रक्रिया फार इतकी वेगात होते की लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे की जर माझं मतदार यादीत माझा फोटो नसला तर माझं नावच यादीतनं वगळलं जातं की काय. तर मला वाटतं ही भीती आपण दूर करावी नागरिकांची. धन्यवाद. हा मी सुद्धा पेपरमध्ये आता रिसेंटली वाचलं याच्याबद्दल आणि त्याच्यामध्ये वस्तुस्थिती आपल्याशी थोडीशी सांगतो की प्रत्येक आयडेंटिटी कार्ड जे आहे निवडणुकीचं, तर त्याच्यामध्ये फोटो असणं आवश्यक आहे. ते अनिवार्य केलं आहे आता इलेक्शन कमिशननी की जेणेकरून त्याचं म्हणजे बोगस मतदान होणार नाही, पुढे त्याचे अडचण येणार नाहीत कसले. आणि असे किती मतदार आहेत आपल्याकडे एकूण महाराष्ट्रामध्ये, तर 28 लाख एक वर्षापूर्वी होते. तर त्याच्यानंतर आम्ही घरोघरी आमची जी यंत्रणा आहे, जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन त्याचा आम्ही सर्वे केला आणि त्या सर्वेमधनं ज्यांचे फोटो गोळा करू शकलो ते करत आता जवळजवळ ती संख्या आता 18 लाखापर्यंत आलेली आहे. आता जेव्हा ही प्रक्रिया आम्ही करत होतो त्यावेळेला आमचे BLO त्या जिथे त्यांचे पत्ते आहेत तिथे प्रत्यक्ष भेट देऊन खात्री केली की काही याच्यामध्ये ते राहत नाहीत. म्हणजे हा प्रॉब्लेम कशामुळे आहे, तर विशेषतः फ्लोटिंग पॉप्युलेशनमुळे आहे. म्हणजे शहरी विभागामध्ये जसं ठाणे आहे, पुणे आहे, की लोक येतात काही काळानंतर निघून जातात आणि त्यांची नावं तशीच राहतात. त्यामुळे असे अनेक जवळजवळ 90% आम्हाला असं लक्षात आलं की ह्या 18 लाखापैकी अनेक लोक तिथं राहत नाही, निघून गेलेले आहेत, दूर गेलेले आहेत. म्हणून तिथे त्या वस्तुस्थितीचा पंचनामा केला जातो आणि मग नंतरच त्याची डिलिशन करण्याची प्रोसेस होते. डिलिशनची जी प्रोसेस आहे ती सुद्धा कायदेशीर आहे. त्याच्यामध्ये त्याला नोटीस द्यायला लागते. नोटीस देऊन ती परत समजा आल्यानंतर राहत नसल्यामुळे ती नोटीस परत आली
तर मग त्याला संधी दिल्याचं सुद्धा महत्त्वाचं, एक नॅचरल जस्टिससाठी ते महत्त्वाचं आहे. आणि मग ती सगळी प्रक्रिया पूर्ण करून मग त्याचं नाव काढलं जातं. त्याचा फोटो नाही म्हणून त्याचं नाव काढलं जाणार नाही. आणि हे जे बातम्या आहेत की फोटो नाही म्हणून त्याचे काढणार, त्याचे नाव डिलीट करणार, हे बरोबर नाही. हे वस्तुस्थितीला धरून नाही. जे तिथून निघून गेलेले आहेत, तिथं सापडत नाहीत आता, अशा जे मतदार आहेत त्यांचीच फक्त कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नक्की त्याच्यानंतरच ते रिलीज होते. म्हणजे तिथे राहत नाही म्हणून ती नावं वगळली जात आहेत, फोटो नाहीत म्हणून वगळली जात नाहीये, हे सगळ्या नागरिकांनी या माध्यमातून लक्षात घ्यावं. बरोबर. सर, आता समाज माध्यम हीच मुख्य माध्यम बनू पाहता आहेत, तेव्हा त्याचा जो वापर आहे त्या संबंधी काही आपल्या योजना आहेत का? काय सांगाल? मला वाटतं आताची जी पिढी आहे अगदी लहान मुलापासून हो ही ह्या समाज माध्यम उत्तम रीतीने हँडल करतात. आता माझी मुलगीच मला इंस्टाग्रामवर सारखे मेसेजेस पाठवत असते. बरोबर आहे. लहान आपण स्लाइडही बघतो आहोत सर की किती प्रकारची समाज माध्यम आपल्याकडे उपलब्ध त्यामुळे आहेत. समाज माध्यम हे अतिशय पॉवरफुल माध्यम आहे आणि याला बहुसंख्य तरुण आणि अनेक वर्ग याच्याशी जोडले गेलेले आहेत. आणि असे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब चॅनल्स हे सगळे आम्ही हँडल स्वतः ऑपरेट करतो निवडणूक कार्यालयाच्या हेडक्वार्टरला, तसंच प्रत्येक जिल्ह्याला, तसंच प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे आमचे प्रांत अधिकारी आणि तसंच त्यांचे असिस्टंट म्हणजे तहसीलदार, या सगळ्या लेवलवर ही यंत्रणा जी आहे सोशल मीडियाची ती कार्यरत आहे. आता सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे त्यासाठी जे कॉन्टेंट आहे की मेसेजिंग जे आपल्याला पाठवायचं त्यासाठी जसं मी मगाशी आपल्याला सांगितलं की थिंक टँकमध्ये याच्यामध्ये खूप एक्सपर्ट्स आम्हाला मिळाले आणि त्यांनी सुद्धा पुढं होऊन यासाठी कॉन्टेंट डेव्हलपमध्ये मदत करण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. मला वाटतं निश्चितपणे हे स्वागतार्थ आहे आणि याचा वापर करून ह्या हँडल्सवर आपल्याला मोठ्या प्रमाणात मेसेजिंग करता येईल. हा आहे. आणि दुसरी गोष्ट की हे नुसते मेसेजिंग देणं नाही, त्याच्यामध्ये अनेक कॉमेंट्स पण येतात. आपल्याला लगेच फीडबॅक पण कळतो अनेक गोष्टींचा आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि काळानुरूप आपण बघतोय की तंत्रज्ञान खूप प्रकारे बदललेलं आहे, विकसित झालंय. तर ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती अधिक वेगवान आणि पारदर्शक जर करायची असेल तर त्याचा उपयोग आपण कसा करून घ्याल, यामध्ये काय वाटतंय सर आपल्याला याविषयी? मला वाटतं या माध्यमातून जसं मेसेजिंग तुम्ही द्याल आणि माहिती द्याल, विशेषतः की निवडणूक प्रक्रियेची नाव कसं टाकावं, बदलावं कसं, त्यात चेंजेस कसे करावे, सगळी माहिती या माध्यमातून आपल्याला देता येईल. म्हणजे तो एक भाग झाला. तसंच आपण हे ट्रान्सपरंट करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला आहे इलेक्शन कमिशनमध्ये. आणि ERO नेट की ज्याची सगळा डेटाबेस मतदारांचा ह्या ERO नेटवर आहे आणि त्याच्यामध्ये अगदी BLO पासून ते तहसीलदार, कलेक्टर, CO आणि इलेक्शन कमिशन यापर्यंत ते त्याच्यामध्ये त्यांच्या त्या ज्या पॉवर्स दिलेल्या आहेत त्या पद्धतीने ते करत असतात. त्यामुळे ह्यासाठी सुद्धा इलेक्शन कमिशनने मोठ्या प्रमाणात ॲप्स डेव्हलप केलेले आहेत. आणि त्या ॲप्स म्हणजे तुमची वोटर्स हेल्पलाईन आहे की त्याच्यामध्ये वोटर्स हेल्पलाईन तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड केली तर तुम्हाला तुमचा रजिस्टर करण्याचा फॉर्म इझिली 5 मिनिटात भरता येतो. त्याचे तुमचे डॉक्युमेंट्स असतात ती अपलोड करता येतात. त्याच्यामध्ये तुम्ही जे काय तुम्हाला चेंजेस करायचे ते चेंजेस होऊ शकतात. म्हणजे अनेक गोष्टी ॲपमधनं करता येतात. दुसरी ॲप असं आहे की ज्याच्यामध्ये आपण PWD ॲप जसं मग सांगितलं की जे दिव्यांग आहेत त्यांनासाठी ते ॲप निश्चितपणे उपयोगी पडेल. C-Vigil एक ॲप आहे. C-Vigil म्हणजे जेव्हा ॲक्च्युली मतदान होतं आणि त्यावेळेला आचारसंहितेचा भंग आहे असं जर कुठल्याही नागरिकाला वाटलं तर तो त्याचे फोटो काढू शकतो, व्हिडिओ काढू शकतो त्या आणि तात्काळ अपलोड करू शकतो. आणि त्याचं जे लोकेशन आहे ते सुद्धा त्याचं आमच्याकडे कॅप्चर होतं. त्यामुळे पुढे जाऊन त्याला तात्काळ इंटरव्हेन्शनसुद्धा आपल्याला त्यावेळेला आचारसंहितेचा भंग जेव्हा होतो तेव्हा करता येतं. त्यामुळे अशा प्रकारचे ॲप्स डेव्हलप करून हे जास्तीत जास्त ट्रान्सपरंट करण्यासाठी इलेक्शन कमिशनने खूप काम केलेलं आहे. नक्कीच फार एक महत्त्वाची मोलाची भूमिका तंत्रज्ञानाची आहे आणि फार छानसा व्हिडिओही आपण तयार केलेला आहे, एक ध्वनिचित्रफित, ती आपण दाखवूया प्रेक्षकांना. टांगा गेला, सायकल गेली, गाडी आणि बाईक आली, जुने टेलिफोन जाऊन मोबाईलची रिंग आली, पत्र तारा झाल्या जुन्या, ईमेल चॅटिंगचा आला जमाना. वेगाने आता सारं जग बदलतंय, सगळंच तर आधुनिक होतंय आणि त्यासोबतच
आधुनिकतेची कास धरतोय निवडणूक आयोग. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला अधिक सशक्त आणि पारदर्शक करण्यासाठी वापरण्यात येतंय अत्याधुनिक तंत्रज्ञान. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं निवडणूक आयोग भारताची लोकशाही मजबूत करत आहे, क्लिष्ट प्रक्रिया सोपी करत आहे. तेव्हा आता मतदार यादीत नाव नोंदवण्याची आणि मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्याची जबाबदारी तुमची आहे. आता मिळणार डिजिटल मतदान ओळखपत्र फक्त एका क्लिकवर. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित. अत्यंत महत्त्वाचीच ही गोष्ट आहे की तंत्रज्ञानाचा वापर हा आपण खूप छान पद्धतीनं करू शकतो आणि आपण म्हणाल्याप्रमाणे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि सगळीकडनं नजर ही राहू शकते या एकूणच प्रक्रियेवर. आता असं असताना मतदार म्हणून नागरिकांची भूमिका ही कशा प्रकारची असावी असं आयोगाला वाटतं? काय अपेक्षा आहेत नागरिकांकडनं आपल्या? मला वाटतं हा कळीचा प्रश्न आहे, मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि जसं भारतामध्ये लोकशाहीमध्ये आपल्याला मतदानाचा हक्क मिळाला, अनेक देशामध्ये हा अत्यंत झगडून खूप त्याच्यासाठी आहुती देऊन हा त्यांना हक्क प्राप्त झालेला आहे. आपला स्वातंत्र्य लढासुद्धा असाच आहे. हो. त्यामुळे ह्या मतदानाचं महत्त्व खरं म्हणजे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जागृत असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे पहिला माझा मुद्दा असा आहे की सगळ्यांनी हा मतदानाचा हक्क हे बजावण्यासाठी नोंदणी करणं, मतदान जेव्हा असतं तेव्हा मतदान करणं हे अत्यंत जागृतपणे केलं पाहिजे आणि ते लोकशाहीच्या बळकटीकरणाचा मुख्य पाया आहे. नक्कीच. दुसरं मला असं सांगावंसं वाटतं की आपण जे करतो त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, काही ना काही जे करतो आहे. जे मतं दिलं तरी त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, मतं नाही दिलं तरी कॉन्सिक्वेन्सेस आहेत. त्यामुळे आपले जे फ्युचर चॉईस आहेत ते फ्युचर चॉईस हे खरं म्हणजे आपण केलेलं मतदान किंवा आपण न केलेलं मतदान ह्या दोन्हीवर अवलंबून आहे. ह्याची मात्र जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे. आणि तो तपशीलही आपण बघतोच आहोत स्लाईडवरून की काय म्हणजे केलं तर काय होऊ शकतं आणि नाही केलं तर काय होऊ शकतं. आणि आपल्याकडे त्या दृष्टीने आपण एक सुंदरशी ध्वनिचित्रफीतही तयार केली आहे की मतदारांमध्ये जागृती ही कशा प्रकारे होऊ शकते. आपण दाखवूया ती ध्वनिचित्रफीत. बाळाचा जन्म झाला की जन्माचं प्रमाणपत्र आणि 6व्या वर्षी अहो शाळेत ऍडमिशन आणि मूल 18 वर्षाचं झालं की 18 वर्षाचं झालं की असं काय वेगळं करायचं असतं? हे पहा, आधी त्याला हेपॅटायटिस बीचं इंजेक्शन द्यायचं. बाळ 2 महिन्याचं होईल तेव्हा त्याला पोलिओचा डोस द्यायचा. 1.5 वर्षाचं झालं की MMRचं. पण एक लक्षात ठेवा, मूल 18 वर्षाचं होईल तेव्हा 18व्या वर्षी काय? तुमचं मूल 18 वर्षाचं झालं की त्याचं निवडणूक ओळखपत्र काढायला विसरू नका. मी आहे कारण मी मतदार आहे. आता घर बसल्या देखील NVSP.in या वेबसाईटवर नाव तपासणं, नवीन नाव नोंदवणं किंवा असलेल्या नोंदींमध्ये दुरुस्ती करणं सहज शक्य आहे. याशिवाय आपली हीच सगळी कामं संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन देखील आपण करू शकता. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित. मतदानाचा आपल्याला जो काही अधिकार दिलेला आहे तो बजावणं आपलं कर्तव्य आहे. तो अधिकार आपण म्हणजे ते मिळवण्यासाठीही झगडा होतो काही काही ठिकाणी झालेला आहे, तर तो मतदान केलंच पाहिजे. बरं, मतदान करताना एक सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट नागरिकांच्या मनातली सांगते मी तुम्हाला, ती आहे EVMच्या बाबतीत. अनेक शंका कुशंका EVMवर आहेत, तर त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? आणि EVM बाबतीत जर विश्वासार्हता आम्हाला हवी असेल तुमच्याकडनं तर ती कशी व्यक्त कराल? आपण कसा विश्वास ठेवावा जनतेनं EVMवर, काय सांगाल सर? मला वाटतं EVM बद्दल शंका घेण्याचं हे काय आजचंच भाग नाही. अनेक वर्षापासून याच्यावर शंका उपस्थित केल्या जातात. परंतु मला काही गोष्टी जे फॅक्ट्स आपल्याला थोड्या पुढे सांगायच्या की EVM मशीन हे खरं म्हणजे स्टँड अलोन मशीन आहे. त्याच्या इतक्यानं म्हणजे कुणाला कनेक्ट करता येत नाही, त्याला वायफाय जोडता येत नाही, कुठल्याही हॅकिंग करणं शक्य नाही त्याला. त्याच्यानंतर त्याचं जे प्रोग्रॅमिंग आहे ते प्रोग्रॅमिंगमध्ये सुद्धा डिकोडिंग तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे हे अतिशय फुलप्रूफ अशी ही टेक्नॉलॉजी आहे. आणि म्हणून
या टेक्नॉलॉजीचं महत्त्व हे जाणून घेणं आपण गरजेचं ते आहे. स्लाइडवरूनही आपण प्रेक्षकांना दाखवलेलं आहे. बरं, एक सक्षम लोकशाहीसाठी एक चांगला उमेदवार निवडून देणं जसं लोकांची जबाबदारी आहे, त्याप्रमाणे उमेदवाराचं चारित्र्य, त्याची संपत्ती, त्याचं कार्य हे लोकांना कळावं, ही मात्र जबाबदारी आपल्यावर येते, नाही का? तर ती जबाबदारी आपण कशी पार पाडतात, थोडक्यात सांगा सर. मला वाटतं लोक मतदार हे सुजाण आहेत, त्याच्याबद्दल कुठलाही शंका घेण्याचं किंवा त्याच्यावर काय बोलण्याची काय आवश्यकताच नाही. कारण त्यांनी वेळोवेळी ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ते दाखवून दिलेलं आहे. ते विचार करतात आणि ते विचारपूर्वक मतदान करतात. परंतु त्यांना जी माहिती एनेबलिंग एन्व्हायरमेंट जे आहे की त्या उमेदवाराचं चारित्र्य कसं आहे, त्याच्यावर गुन्हे कसे दाखल झालेले आहेत, किती दाखल झालेले आहेत, त्याची संपत्ती काय आहे, ह्याची सगळी माहिती पब्लिक डोमेनमध्ये ठेवणं. तसंच आता रिसेंटली सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेले आहेत की त्या उमेदवारांनी आणि त्यांच्या पॉलिटिकल पार्टींनी सुद्धा त्यांच्यावर असलेले गुन्हे हे 3 वर्तमानपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियममध्ये हे दिले पाहिजे, त्यांना अनिवार्य केलेलं आहे. त्यामुळं लोकांना ह्या गोष्टीची माहिती होण्याची गरज आहे. ती एकदा माहिती त्यांना झाली की ते त्या पद्धतीनं विचार करतात. त्यामुळे आमचं निवडणूक आयोगाची अशी भूमिका आहे की त्याला एनेबलिंग एन्व्हायरमेंट त्याला द्या, ती सगळी माहिती पुरवा, ती पब्लिक डोमेनमध्ये ठेवा. याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आली तर मतदार करण्यामध्ये त्या गोष्टींचा मतदार निश्चितपणे विचार करतो. नक्कीच. आणि आचारसंहिताच्या काळात सुद्धा नियम मोडले जातात तर नक्कीच त्यांच्यावरही आपला अंकुश असेलच. करोना काळात आपण कसे काय मतदारांपर्यंत पोहोचणार आहात, थोडक्यात सांगा सर. आपली वेळ संपत आली आहे. आता करोना काळाच्या मध्ये प्रत्यक्ष ज्या गोष्टी आहेत, जसं मीटिंग आहेत किंवा काय, हे आता घेता येत नाही. म्हणून व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला किती लोकांच्यापर्यंत जाता येईल, कार्यक्रम ऑर्गनाईज करता येतील, ऑनलाईन स्पर्धा असतील, ऑनलाईन वेबिनार असतील, हे कसे ऑर्गनाईज करता येईल, त्या माध्यमातून आपण लोकांच्या पुढे जायचा जास्त प्रयत्न करत आहोत. नक्कीच. आणि आचारसंहितेबद्दल जर बोलला तर जिथं जिथं आचारसंहिता भंग होते तिथे तिथे त्या अनुषंगाने क्रिमिनल त्याचे ऑफेन्सेस रजिस्टर केले जातात आणि रजिस्टर झाल्यानंतर पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था त्याबाबत पुढची कारवाई करत असते. त्यामुळे त्याच्यावर आचारसंहिता भंग झाल्यानंतर निश्चितपणे कारवाई होते. सर, आपला प्रदीर्घ असा अनुभव आहे, तर जाता जाता आपण प्रेक्षकांना काय संदेश देणार आहात? मला हेच सांगायचं आहे की आपली फ्युचर जनरेशन हे आपण जे करतो त्याच्यावर निर्भर आहे. त्यामुळे ती जर डेमोक्रेसी आपली जनरेशन, नेक्स्ट जनरेशन जर आपल्याला व्यवस्थित सेफगार्ड करून ठेवायचं असेल तर आपण जागृतपणे ही डेमोक्रेसी जागी ठेवली पाहिजे. त्यासाठी चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला पाहिजे. नक्कीच. सर, तुम्हाला थांबवते आहे. खूप मोठा विषय आहे, आपण थोड्या वेळात बसवण्याचा प्रयत्न केला. आपण या ठिकाणी आलात आणि खूप छान पद्धतीने आपण माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. आणि एकूणच लोकशाहीला बळकटीकरण आपल्या प्रयत्नातनं आणि लोकांच्या मतदानातनं हे नक्कीच मिळेल. नागरिकांनी पण मतदान करावं, ही नक्कीच त्यांचा आता अधिकार बजवावा हे सांगणं आहे. आणि याविषयी आता हा आजचा जो कार्यक्रम झाला तो आपल्याला बघता येईल, काही सूचना असतील तर आपण अवश्य कळवू शकतात. त्यासाठी hellosahyadri20@gmail.com या ठिकाणी आपण ईमेल करू शकतात. फेसबुकवरही बघू शकतात, यूट्यूबवरही बघू शकतात आणि ट्विटही करू शकता @DD_सह्याद्री या आमच्या ट्विटरवर. तर आज या ठिकाणी आपला निरोप घेत आहोत. नमस्कार. नमस्कार.